इथे बघा आपण मस्तपैकी कोलंबी तयार केलेली आहे आणि इतकी भारी तयार झालेली आहे, कारण का हिला आम्ही आमच्या कोळी पद्धतीमध्ये तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या मिक्स भाज्या सुद्धा आहेत, त्याच्यामुळे हा जो रस्सा आहे ना इतका भारी लागणार आहे। इंद्रायणी भात असो किंवा गरमागरम तांदळाची भाकरी, आहाहा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी एकदम साधी सोपी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझ्या आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे मिक्स भाज्यामधली कोलंबी आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। तर इथे बघा मी मोठी कोलंबी घेतलेली आहे आणि तिला साफ केलेले आहे। मी संपूर्ण साफ नाही केलेले आहे, डोक्याचा भाग ठेवलेला आहे आणि त्याचं वरचं साल आहे ना ते काढून घेतलेलं आहे आणि दोरासुद्धा मी काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे शेकटाच्या शेंगासुद्धा घेतलेल्या आहेत आणि सुरण घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे वांगं घेतलेलं आहे आणि वाटण्यासाठी मी इथे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं सुद्धा घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत वाटण्यासाठी आणि कोकम घेतलेला आहे। इथे आलं लसूण सुद्धा वाटण्यासाठी घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे घरगुती लाल मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी टॅमॅटो घेतलेला आहे आणि कांदा। तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। तर आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालूया पहिल्यांदा आणि दोन्ही खोबरी घालायचे आहेत, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि हे आलं लसूण। आता यामध्ये ना थोडासा पाणी घालायचं आपल्याला। तर हे बघा एवढं बारीक वाटायचं आहे आपल्याला। कढईमध्ये मी तेल तापून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण कांदा घालूया, थोडीशी कोथिंबीर घालूया, परतून घेऊया आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे ना तो हलकासा सोनेरी झालेला आहे। तर आता आपण काय करूया, वाटलेलं वाटण आहे ना ते घालूया। आता मिक्सरच्या भांड्याला वाटण आहे ना ते काढून घेऊया आपण। आता हे वाटण टाकलेलं आहे ना ते परतून घ्यायचं आपल्याला। आता 2 मिनिटं हे वाटण आहे ना ते परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालूया। हा घरगुती लाल मसाला, त्यानंतर हळद, परतून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता आपले मसाले आहेत ना छान परतून झालेले आहेत। यामध्ये ना थोडासा पाणी घालायचं आहे आणि अजून परतून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आणि मसाले सुद्धा एकजीव झालेले आहेत। तर आता आपण काय करूया, याच्यामध्ये ह्या भाज्या आहेत ना त्या घालूया। शेकटाची शेंग आणि सुरण घालूया, परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता शेंग आणि सुरण आहे ना तो मसाल्यामध्ये एकजीव झालेला आहे। आता यामध्ये ना आपण पाणी घालूया आणि पाणी आहे ना तो आपल्याला साधाच घालायचा आहे। पाणी घातल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि आपल्याला 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। चला आता आपण झाकण खोलूया।
आता आपलं सुरण थोडासा शिजला असेल ना तर आपण वांग आणि कोळंबी घालूया. तर हा बघा शिजलाय. आणि त्यानंतर आपण वांग सुद्धा घालूया. आता हे वांग का शेवटी घालते, कारण हे भाज्या आहेत ना या आपल्याला पहिला शिजून घ्यायच्या होत्या, कारण या शिजणार नाही आणि मग वांग्याचा आपण अगोदर वांग घातलं तर वांग्याचा पाव होऊन जाईल. हो मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का सगळ्या भाज्या एकदम घातल्या तर प्रत्येक भाज्यांना विशिष्ट एक वेगळा टाईम लागतो. हे आपल्याला माहीत असणं खूप जरुरीचं आहे, कारण का तेव्हाच आपण या रेसिपीचा एकदम परफेक्ट स्वाद घेऊ शकतो ना. हो. त्यानंतर आपण मीठ सुद्धा घालून घेऊया, म्हणजे लवकर शिजून निघतील भाज्या. आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. आणि अजून एक सांगते, आपल्याला कोकम आणि टॅमॅटो घालायचे आहेत, पण या भाज्या शिजल्याशिवाय आपण कोकम आणि टॅमॅटो घालणार नाही आहेत, कारण या आकसून जातील. बघा, यामध्ये आपल्याला कोणती वस्तू कधी घालायची आहे हे सुद्धा आपल्याला इथे माहीत पडलं पाहिजे. तर त्यामुळे ही टीप आहे ना, हे एकदम लक्षात ठेवून घ्या. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि गॅस आहे ना तो मीडियम ठेवायचा आपल्याला. आता बारीक. किती वेळ ठेवायचं आपल्याला? आता हे 10 मिनिटं तरी शिजवायला लागतील, कारण वांग शिजायचं आहे आपलं. बरं. चला आता आपण झाकण खोलूया. वा, इतकं मस्त की घमघमाट सुटलेला आहे किचनमध्ये. हा हा हा. आता तुम्ही पाहू शकता हे वांग सुद्धा ना शिजलेलं आहे. तर आता आपण टॅमॅटो आणि कोकम घालू. थोडीशी आपण कोथिंबीर सुद्धा घालूया. आणि आता चांगलं मिक्स करून घेऊया. आता यावरती आपण झाकण नाही ठेवायचं आहे. आता आपल्याला 5 मिनिटाची उकळी काढून घ्यायची आहे. ही बघा आपली मिक्स भाज्यातली कोलंबी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तुम्ही पाहू शकता किती जबरदस्त आपली कोळंबी ते तयार केलेली आहेत ना. मी तर सांगतो तुम्हाला, अशी मिक्स भाज्यांमधली कोळंबी आहे ना रेस्टॉरंटमध्ये किंवा बाहेर कुठेही तुम्हाला मिळणार नाही. ही फक्त घरातच बनवू शकते आणि म्हणून तुमच्यासाठी ही रेसिपी समोर आलेली आहे. पटकन तयारीला लागा आणि आजची रेसिपी ट्राय करून बघा. आणि ट्राय करून झाल्याच्यानंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला, असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.